स्वाभिमानी असणं आणि उद्धट असणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत मित्रांनो। जून 1665 मध्ये जेव्हा पुरंदरचा तह झाला, या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराज मे 1666 मध्ये मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला गेले। त्यावेळेस औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्दाम अपमानकारक वागणूक देण्यासाठी औरंगजेबाने 5000 मनसबदारांच्या लाईनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना उभं केलं आणि त्यांनी मुद्दाम केलं होतं। त्यांना माहिती होतं की छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी आहेत, त्यांना हे सहन नाही होणार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवला आणि तिथून ते तडक निघून गेले। याला स्वाभिमान म्हणतात। हा स्वाभिमान माणसाच्यात कधी येतो? जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचं साम्राज्य उभं करते कष्टातून। आपल्या समाजामध्ये भरपूर असे लोक असतात की जे आपल्याला उद्धट वाटतात, पण बऱ्याच वेळा या लोकांना कोणी मदत केलेली नसते, त्याच्यामुळं कधीही लोक कोणासमोर हात पसरत नाहीत, हातबल होत नाहीत, हाजी करत नाहीत। तर त्याच्यावर प्रत्येकाने स्वाभिमानी राहिलं पाहिजे। ही शिकवण महाराजांची आहे आणि ती आपण कायम आचरणात आणली पाहिजे।